विनंती असेल, सामना 3 षटकांचाच राहील. यस, सायंकाळचे 5:20 झालेत आणि सेमीफायनल क्रमांक दुसरा इथे संपन्न होत आहे. आमदार चषक 2023 नाते आयोजित भव्य गाव टू गाव ओरम क्रिकेट स्पर्धा पर्व पहिल्यातील सेमीफायनल क्रमांक दुसरा. एका बाजूला पाचाड बौद्धवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ अर्थात ओमसाई नाते संघ पाहायला मिळतोय. एक संघ नक्कीच या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. मारवा 11 बिरवाडी आता ते सुद्धा वाट पाहतायत आणि रसिक सुद्धा वाट पाहतायत की अंतिम फेरीच्या लढतीसाठी फायनलचा दुसरा संघ कोणता असेल, ओमसाई नाते असेल किंवा मग पाचाड बौद्धवाडी असेल. नक्की सर, हाही सामना हाय व्होल्टेज होईल कारण या विभागातील दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, सातत्याने एकमेकाच्या समोर क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे हाही सामना एक रंगतदार अवस्थेत होईल. चला अंपायर सामना चालू करून घ्यायचा. जय गणेश. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सातत्याने 3 दिवस आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. मयुरेश मरेकर असेल यांच्या माध्यमातून आपण त्यांची पूर्ण टीम असेल, आपण 3 दिवस सातत्याने त्यांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. उड्या मैदानाकडे षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी मार्कवर सुधीर. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा होता, त्याला भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे ओमसाई नाते संघाचं खातं उघडलं घेत आहे. पहली गेंद पर अरफात ने बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था काउ कॉर्नर के क्षेत्र में और बिल्कुल आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए. इस बार वापसी हुई है सुधीर की. सुधीर एक अनुभवी गेंदबाज है. कल भी हमने देखा था दोस्तों, बिल्कुल जब ज़रूरत थी विकेट निकालने की ऐसे समय पर ब्रेक थ्रू दिलाने वाले गेंदबाज थे सुधीर. अपने बाएं जानिब से गेंदबाजी बाएं हाथ से कर रहे हैं. अंपायर के दाएं जानिब से इस मरतबा हवा में गेंद थी, लेकिन बिल्कुल सेकेंड अटेम्प्ट पे कैच पकड़ लिया और इस तरह से ये पहला झटका लगता हुआ ओमसाई नाते को अरफात गोरमे के रूप में. विवेक के ऊपर जिम्मेदारी होगी, सरफराज कारभारी के ऊपर जिम्मेदारी होगी, क्योंकि ये दोनों बल्लेबाज अगर जमकर बल्लेबाजी करते, जिस तरह से विवेक जंगम ने इस प्रतियोगिता में बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. चला थोडा सामन्याला फास्ट करा विनंती असेल. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, शरीरातून प्राण जाईल पण मनातून रक्तातून क्रिकेट जाणार नाही, असा खेळ क्रिकेट. सुधीर अपने ओर के अगली गेंद सरफराज कारभारी के लिए धीमी गति की गेंद थी, लालच दी थी, बैकफुट से उसे केवल कट कर दिया था हल्के हाथों से शॉर्ट टर्म करते हुए. और इस बीच 1 रन यहां पर आसानी के साथ मुकम्मल किया. इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 3, 1 विकेट के नुकसान पर. पहले गेंद पर हमने देखा था अरफात गोरमे ने शानदार काउ कॉर्नर के क्षेत्र में खेला था, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई थी, उसका फायदा उठाया था. विवेक ने बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट आज पूरे दिन में किए दोस्तों. दोनों के दरमियान एक अच्छा तालमेल भी देखा है हमने. 3 रन. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फिर से एक मरतबा कदमों का इस्तेमाल, बिल्कुल खोद के निकाला इस गेंद को. पैरों के बीच में ये गेंद रखी थी सुधीर ने और फिर से सिंगल आता हुआ. 4 रन. 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद ओमसाई नाते की टीम
सुधीर अपने ओवर की अगली गेंद, इस बीच ऑन द राइज खेला है, कॉर्नर का क्षेत्र चुना है, 1 रन मुकम्मल किया। रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन भी मुकम्मल। क्या कमाल की दोस्तों एनर्जी लेवल है विवेक जंगम की और सरफराज की। अच्छा कोऑर्डिनेशन यहाँ पर देखने को मिल रहा है। लगातार क्रिकेट का मैनेज उन्होंने इस टूर्नामेंट को किया है, लगातार महीना भर काफ़ी मेहनत उठाई है और इस 2 रन के साथ रनों की संख्या पहुंची है 6। पहली ओवर की समाप्ति, 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहां से बल्लेबाजी और तेज करनी होगी क्योंकि सेमीफाइनल का ये मैच है, मुकाबला है। जीतने वाली टीम फिनाले का टिकट कटवाएगी। अब कौन सी टीम होगी? मारवा 11 बिरवाड़ी के विरुद्ध, क्योंकि इस वक्त बिल्कुल निखिल पारवे को भी इंतजार होगा। पीयूष को कल हमने देखा था, एक मैच में बहुत ही खर्चीले साबित हुए थे, 26 रन खर्च किए थे। वही पीयूष इस वक्त विवेक के सामने। कद छोटा है लेकिन बहुत ही बड़ा खिलाड़ी है ये दोस्तों। मूर्ति लहानपन कीर्ति महान, हसी तेजी ख्याति आए। 1 रन मिलता है यहाँ पर विवेक को, 1 रन मिलता है टीम को। इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 7, 1 विकेट के नुकसान पर। सात रन 3 ओवर का यह मुकाबला। निर्धारित 3 ओवर में ओम साई नाते अपने विरोधी टीम के सामने क्या लक्ष्य रखेगी, क्या टारगेट होगा। आहा, इस बीच हाँ एन हैंडसम छकाता हुआ, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग अ वाओ। बहुत बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया, कमाल का हुक शॉट कहलाए दोस्तों। क्या टाइमिंग था, बहुत ही बढ़िया। अच्छा टाइमिंग, अच्छा शॉट, पूरी ताकत झोंक दी थी इस शॉट के लिए और 6 के सहायता से रनों की संख्या को पहुंचा है सीधे 2 अंकों में 13 रनों पर। अपनी सोच को आगे बढ़ाना होगा। तो हम अक्सर कहते हैं दोस्तों, छोटी सोच और पैर की मोच इंसान को ज़िंदगी में आगे बढ़ने नहीं देती। तो कहीं ना कहीं अपनी सोच को आगे बढ़ाना होगा। 13 रन 1 विकेट के नुकसान पर। पीयूष, हाँ इस मरतबा ऑफ स्टंप पर गेंद रखी थी पीयूष ने, बहुत ही खूबसूरत गेंद थी ये चालाकी के साथ, लेकिन यहाँ पर 1 रन मिलेगा। 14 रन। पिछले 2 मैच की अगर बात की जाए तो पिछले मैच में भी सरफराज ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी और शानदार चौके छक्के लगाए थे और अपनी टीम को विजयी किया था। इस मैच में भी शुरुआत उनके जानिब से बहुत ही बढ़िया रही है। अभी हमने देखा था कि एक शानदार छक्का लगाया था लॉन्ग लेग के क्षेत्र में और उसके बाद सिंगल रन भी हासिल किया था। यहाँ पर फुल टॉस गेंद थी, विवेक ने मिस किए। 1 रन 22 की सूरत में मिलेगा। 15 रन। फर्स्ट स्लिप से होती हुई गेंद 22 की सूरत में नेट के पीछे चली गई है। 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर अपने प्रगति पर है। पंद्रह रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से बची हुई अगर इनिंग की बात की जाए 8 गेंदे। सागर राणे मुझे बता रहे हैं कि इस वक्त 8 गेंदे आने बाकी है और इस बीच कैच छूटा है दोस्तों। गेंदबाज का मुकद्दर रूठा है, सपना टूटा है और बल्लेबाज ने इस बीच 2 रन को भी लूटा है। यहाँ से बिल्कुल जमकर बल्लेबाजी करनी होगी, मायूस नहीं होना होगा दोस्तों। सत्रह रन। दूसरी ओवर की आखिरी गेंद, 17 रन। ऊंचाई रखी है लेकिन यहाँ पर लंबाई नहीं होगी और कैच हाथ से टकराने के बाद गेंद सीमा पार आता हुआ एक खणखणित और दंदनित चौकार। यह संजीवनी चौकार होगा। 21 रन 2 ओवर की समाप्ति पर। अब बजा के कहीं ना कहीं दोस्तों रनों की संख्या को एक आकार दिया है विवेक ने और सरफराज ने।
पहली ओवर सुधीर ने केवल 6 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में पीयूष का महंगा साबित हुआ, 15 रन खर्च हुए। चलिए मैच को फास्ट करें। पाचाड, विनंती असेल पाचाड संघाच्या कर्णधाराला आपण फास्ट करा मित्रांनो। हा मायूस मत होना कभी जिंदगी में, किसी भी वक्त तेरा नाम हो सकता है। अगर दिल में हो आग और हौसले हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी डीके अब्दुल कलाम बन सकता है। तो मायूस मत होना कभी जिंदगी से दोस्तों, क्योंकि ऐसे कई मिसालें हैं जो 21-21 जो परिस्थिति से परिचित नहीं होता, इतिहास गवाह है, वो जिंदगी में कभी चर्चित नहीं होता है दोस्तों। तो संघर्ष करना पड़ता है, प्रयत्न करने पड़ते हैं। यहाँ पर थोड़ी सी लोअर फुल टस लोअर डिलीवरी थी, सबमिरन डिलीवरी थी। 1 रन यहाँ पर मुकम्मल किया और 1 रन, दूसरा रन भी देखते देखते मुकम्मल किया। एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए विवेक जंगम और सरफराज के लिए दोस्तों। इतनी सुबह से बल्लेबाजी कर रहे, लगातार सिंगल डबल से कई दौर के रन भी लिए दोस्तों। वाकई में इनके एनर्जी लेवल को सलाम है दोस्तों, कमाल का एफर्ट दिखाए। यहाँ पर 2 रन और मिलेंगे, 23 रन 23। पहली ओवर में बहुत ही शानदार गेंदबाजी की थी सुधीर ने, पूरी मैच पर एक पकड़ बनाई थी, लेकिन पीयूष का ओवर महंगा रहा। हाँ, फिर से एक मरतबा देखिए वाइल्ड यॉर्कर कराने की कोशिश की थी, पहले ही मन बना लिया था सरफराज कारवानी ने, सफल हुए थे। ऑफ साइड में गेंद थी, ऑन साइड में खेला, शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में जहां पर खिलाड़ी तैनात। 1 रन मिलता हुआ, इस 1 रन की सहायता से रनों की संख्या धीरे से आगे बढ़ती हुई 24। 24 रन 1 विकेट के नुकसान पर महज 4 गेंदें आना शेष। तीसरी ओवर के 3 ओवर पर मुश्तमिल सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला। इस वक्त हम दर्दी रसीक देख रहे दोस्तों, इसीलिए तो नाते के मैदान पर आपको गर्दी नजर आ रही है। 1 रन जरूर मिलेगा, 25 ऑन स्कोर बोर्ड। 3 गेंदें आखिरी आना शेष। इन 3 गेंदों में सरफराज और विवेक को कम से कम 10 से 12 रन लेने ही होंगे। अगर 10-12 रन स्कोर कार्ड पर और लगाते तो मुझे ऐसा लगता है कि 35 से 37 का लक्ष्य 3 ओवर के हिसाब से अगर देखा जाए तो एक अच्छा लक्ष्य माना जाएगा, क्योंकि उनके पास दोस्तों अच्छे बल्लेबाज है। पीयूष एक बहुत ही बढ़िया और आक्रामक बल्लेबाज है। अगली गेंद पटकी हुई गेंद थी, स्लोअर डिलीवरी, लेग ब्रेक गेंदबाजी। देखिए किस तरह से यहां पर सरफराज को फंबल कर दिया था गेंदबाज ने, मंगेश ने। कल मंगेश ने बहुत ही अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी की थी। और यह आखिरी गेंद होगी, 2 गेंदें, आखिरी 2 गेंदें आना शेष। मंगेश की अगर गेंदबाजी की बात की जाए, 20 खराब गेंद, वाइट बॉल, अंपायर का इशारा, 1 रन का इजाफा होगा। मंगेश ने कल 11 रन बनाए थे बल्लेबाजी करते हुए। 1 ओवर में 8 रन देके 1 विकेट हासिल किया था, दूसरे ओवर में 9 रन देके 1 विकेट हासिल किया था, और तीसरे ओवर में 11 रन दिए थे, लेकिन कोई सफलता नहीं मिली थी। इस तरह से ये गेंदबाजी का उनका पृथक्करण था, विश्लेषण था। लेकिन आज यहाँ पर अच्छी गेंदबाजी की है। एक वाइड बॉल यहाँ पर जरूर आए, सिंगल की सहायता से रनों की संख्या आगे बढ़ती हुई पहुंची है 26 रन। छब्बीस रन 1 विकेट के नुकसान पर। बची हुई गेंदें जो है उस पर बड़े प्रहार करने होंगे, कड़े प्रहार करने होंगे, गेंद को सीमा पार करना होगा। फिर से एक मरता धीमी गति की गेंद, लेकिन मिडल स्टंप से बिल्कुल बाहर जाती हुई गेंद। लगातार अंपायर संदीप जी माने से कसरत कराते हुए यहाँ पर गेंदबाज मंगेश, बिल्कुल जिस तरह से शाहरुख खान का किरण, उसी तरह से अपने बाजुओं को खोल रहे हैं यहाँ पर संदीप जी माने। और एक के बाद एक ऐसी 2 गेंदें वाइड आई है, जिसकी सूरत में यहाँ पर 2 रन अतिरिक्त के साथ जुड़े हैं। 27 रन। पटकी हुई गेंद थी, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा था, 1 रन केवल मिलेगा। आखिरी गेंद खेलने का मौका रहेगा विवेक के पास। 28 रन, लास्ट बॉल टू गो। इस गेंद पर यह गेंद बहुत ही निर्णायक होगी। क्या होगा विवेक जंगम, क्या कोई बड़ा हिट लगाएंगे या फिर मंगेश इस गेंद पर अपना विकेट, अपनी सफलता पाएंगे? ये देखना काफ़ी दिलचस्प होगा दोस्तों। ये रसिक बहुत ही दर्दी है, इसीलिए नाते गांव में आज इतनी गर्दी है। आखिरी गेंद, हाँ फिर से एक बार थोड़ा सा जमकर खेलने के प्रयास किया था
रुका था, गेंद को देखा था, विवेक ने दूसरे रन की मांग और देखते देखते यहाँ पर बल्लेबाज रन आउट। 29 रन यानी कि जीत के लिए 30 रनों का लक्ष्य होगा दोस्तों। अब मुझे ऐसा लगता है कि 10 के औसत से बल्लेबाजी करनी होगी। पाचाड़ बौद्धवाड़ी को अगर ये मुकाबला जीतना है तो 18 गेंदे और जीत के लिए 30 रन। चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, ओम साई नाते संघाला, मित्रांनो लवकरात लवकर आपण मैदानात जा, क्षेत्ररक्षण सजवा, कारण 30 धावांचा उद्देश तुम्ही आपण पाचाड बौद्धवाडी या संघासमोर ठेवला आहे। काय होईल मित्रांनो या सामन्यामध्ये, नक्कीच येणाऱ्या कालामध्ये मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळेल। अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असेल, मरवा 11 बिरवाडी समोर खेळण्यासाठी कोणता संघ असेल, या वेळेस मात्र कुठेतरी नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, कारण कोणत्याही संघाला आपण कमी लेखू शकत नाही। अर्थात दिवस हे प्रत्येकाचे असतात, कोणी गाजवलेले असते, कोण गाजवत असतो, तो कोणी गाजवणारा सुद्धा असतो। म्हणून 3 षटकामध्ये 30 धावा तसं पाहायला गेले तर एक सोपंसं आव्हान आपल्याला वाटतोय, परंतु तितकं माफक किंवा सोपं नाही आहे, कारण खेळपट्टीवर गेल्यानंतरच आपल्याला समजते मित्रांनो। आणि विवेकसारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, तर कुठेतरी नक्कीच एक चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सन्माननीय अंकुशजी जंगम पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा नक्कीच सहर्ष स्वागत। पेटकर दादा, शैलेशजी सकपाल हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तुमचा सुद्धा सहर्ष स्वागत। आणि या ठिकाणी आज आलेल्या आणि या जमलेल्या सर्व मान्यवरांचा आणि रसिकांचा मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो। चला पाचाड या संघाचे फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाकडे जाऊ द्या, विनंती असेल। आज या व्यासपीठावरती मित्रांनो प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत। अर्थात आपण गायकवाड सर नेहमीच बोलत असतो की कर्तृत्व ज्यांचे हिमालयाप्रमाणे, ज्ञानदानचा सागराप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करू या मान्यवरांच्या शब्दजाताच्या परिजाताने, शब्द सुमनाच्या परिजाताने। तर नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतो आयोजकांच्या वतीने। आमदार चषक 2023 मध्ये आपण सर्वांचा सहर्ष स्वागत। नक्कीच सर, हे पाहुणे आहेत त्यामुळेच या कार्यक्रमाला शोभा आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम सर्व मान्यवर मंडळींचे इथे या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल। चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं, विनंती पुन्हा एकदा असेल, अंतिम सामना अजून खेळवायचा आहे। आमदार चषक 2023 पर्व पहिले नाते आयोजित भव्य गाव टू गाव ओरम क्रिकेट स्पर्धेचं पर्व पहिलं महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार दमदार आमदार सन्माननीय भरतशेठजी गोगावले आणि युवासेना युवासेना कोर कमिटी सदस्य सचिव सन्माननीय विकास शेठजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न होतात। एक देखणं आयोजन तुम्ही आम्ही पाहताय, नक्कीच याच्या मागे खूप सारे प्रयत्न आहेत आयोजकांचे आणि त्यामुळेच या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होत आहेत। पुढे मैदानाकडे दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते। 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। सलामीची जोडी मैदानात आहे। स्ट्राईक एंडला फलंदाज असेल मंगेश शेडगे, तर नॉन स्ट्राईक एंडला असेल सुधीर। पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळाले। फलंदाज मंगेश शेडगे यांना संघाचं आणि वैयक्तिक खातं सुद्धा उघडलं गेलंय। 17 चेंडू 29 धावा। या आधीचा सेमीफायनल क्रमांक पहिला झाला होता मेयर 11 टेम्पले वर्सेस मारवा 11 बिरवाडी। या सामन्यामध्ये मेयर 11 टेम्पले संघ पराभूत होऊन मारवा 11 बिरवाडी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरलाय। तर सेमीफायनल क्रमांक दुसरा, एका बाजूला पाचाड बौद्धवाडी तर दुसऱ्या बाजूला आहे यजमान संघ अर्थात ओम साई नाते। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्र कशाला आलाय, दुसऱ्या प्रयत्नात चेंडू पकडला गेलाय, थ्रो केलाय, तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। एक रंगतदार सामना तुम्ही आम्ही पाहताय। नक्कीच यातला विजयी संघाला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळायची संधी मिळेल, तर पराभूत संघाला बक्षीस पात्र फेरीत राहायला लागेल।
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक यांनी या दिवसभरात काय गोलंदाजी केली. यावेळेस लो फुलटा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, ढकलून दिलाय. याही चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्यात. पाचाड संघाला माहिती आहे मोठे फटके खेळून जमणार नाहीये, कारण दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. एका साईडला मंगेश शेडगे, दुसऱ्या बाजूला सुधीर. त्यामुळे एकेरी दुहेरी धावेवर जास्त भर देत आहेत आणि त्यांना माहिती आहे एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. जर ते दोघं विकेटवर उभे राहिले त्या धावा नक्कीच कमी आहेत त्या दोघांसाठी. यावेळेस मात्र दांडी आणि दांडी गोल. फलंदाज क्रमांक पहिला बाद. नक्की सर, तुम्ही मगाशी म्हटलात ना विवेक म्हणजे संयम आणि शांतता, तर तीच संयम आणि शांतता दाखवली त्यांनी गोलंदाजीमध्ये. इथे मात्र एक मोठा आदरा दिलाय पाचाड संघाला. डावकऱ्या सुधीरला डगआउटच्या दिशेने माघारी परतवलाय. तर कालच्या दिवसातील फलंदाजीतला हिरो पियुष फलंदाजीवर साठी मैदानात दाखल झालाय. चौथ्या चेंडूवरती यश प्राप्त झालं गोलंदाज विवेक यांना. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता पूर्णपणे सांगण्याची जबाबदारी असेल पियुष आणि मंगेशच्या खांद्यावरती. जर पाचाड संघाच्या बाजूने विचार केला तर नक्कीच पाचाड संघाचे खूप सारे समर्थक मैदानामध्ये दाखल झालेत. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला पंच केलाय आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. 5वा चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज विवेक यांच्या माध्यमातून. 1 धाव मिळाली. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला पाचाड बौद्धवाडी तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ अर्थात ओमसाई नातेसंघ. अंतिम चेंडूवर मोठा प्रहार. बिग 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 हिट. 6 रन. ज्या फटकेची गरज होती तो फटका मात्र आला मंगेश शेडगेच्या बॅट मधून आणि दाखवून देतो यजमान संघाला की आम्ही या मैदानावर का दाखल झालोय, कारण आमच्यात सुद्धा ती धमक आहे, ताकद आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 12. अंतिम चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन टपलंय. 12 चेंडू 18 धावा. मंगेश शेडगे आपल्या क्रिकेटचा अनुभव दाखवून देतोय. खूप वर्षापूर्वी अशीच फलंदाजी करायचा. जागेवर उभे राहून मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून आम्ही पाहिलेत. यावेळेस चेंडू हवे नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला गेलाय आणि बघता बघता 2 धावांची इथे चोरी केली गेली आहे. अरफात षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर अरफातच्या 2 धावा मिळाल्यात. 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असताना सरासरी 10च्या स्ट्राईक रेटने धावा करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक मोठा फटका येणं गरजेचं. यावेळेस देखील मोठा फटका. फिल्डरच्या दस्तकवर मस्तक देत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. मी तारीफ करताना म्हटलं होतं ना, काल याच फलंदाजाने आपला दिवस गाजवला होता. इथेही सुरुवात चांगली केली आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. धावफलकाचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव प्राप्त होईल. 21. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येस 21. लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा. पियुष गायकवाड स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना तर नॉन स्ट्राईकला मंगेश शेडगे. एका बाजूला टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव आहे. अरफत इथे थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर षटकार पडला आणि तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. पुन्हा एकदा यावेळेस लो फुलटॉस चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे. इथे बाद.
एक धाव घेण्याच्या नादात मोठा धोका पत्करलाय आणि पियुष सारख्या एक हार्ड हिटर फलंदाजाला माघारी परतवलाय. इथे मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 8 चेंडू आणि 9 धावा. न्यू बॅटर्स मैदान असेल तुषार. खराब कॉल म्हणावं लागेल पियुष यांचा, कारण ही धाव घेतली नसती तरी चालली असती, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. जर उभं राहिलं असतं ना तर नक्कीच मोठे फटके पियुष यांच्या बॅट मधून आले असते. 8 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू असेल राईट मोर द विकेट. मारा असेल मंगेश यांना. हा ट्रॅकर चेंडू इकडे पंचांकडे अपील मागितला आणि पंचांनी दाद दिले. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसलाय. मंगेश शेडगे बॅक टू पवेलियन. मंगेश शेंडगे एक षटकारांशी चांगली फलंदाजी करत होता, मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तंबूच्या आश्रयाला आलाय. तर न्यू बॅटर्स मैदान असेल महेंद्र गायकवाड. हाही पाचाड संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मानला जातो. सामन्याचं समीकरण अजूनही आहे. 7 चेंडू 9 धावा. एक निर्णायक चेंडू सामन्याचा. हा ट्रॅकर चेंडू काऊगॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वन बाऊ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. एक धाव तर घेतली गेली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धावा सक्सेसफुली कंप्लीट झाल्यात. इथे चोरटे धाव घेण्याची यशस्वी होत आहे. षटक क्रमांक दुसऱ्या इथे समाप्तीची घोषणा झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 23. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. चला पुन्हा एकदा यजमान संघाला विनंती असेल, टीम मीटिंग नको आहे. अजून आपल्याला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवायचा आहे. आपण या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आहोत, त्यामुळे शेवटचा सामना सुद्धा याच वर्षात बघायचा आहे आपल्याला. त्यामुळे चौरसा 5 क्रिकेट खेळा मित्रांनो, विनंती असेल. 6 चेंडू 7 धावा. निर्णायक षटक हाताळण्यासाठी कर्णधार दिगंबर यांनी गोलंदाज कुणाल यांना निवडलंय. हाती चेंडू सोपवलाय. बघूया त्या दिलेल्या जबाबदारीला. चला मंगेश. चला मंगेश. 6 चेंडू 7 धावा. राईट मोर द विकेट. हा पहिला चेंडू तेच तरारती खट मारा पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल यांच्याकडून. चेंडू पडल्यानंतर अधिकची वसुली घेतली आणि ते टेस्ट रक्षक हातात जाऊन विसावलाय. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज कुणाल यांचा. अजूनही सामन्याला रंगत वाढले. 5 चेंडू 7 धावा. ज्या धावांची गरज होती त्या धावा मंगेश असेल, सुधीर असेल, पियुष असेल यांच्या बॅट मध्ये आला. या दरम्यान बॅटची कडा घेतले. चेंडू मागे निघून गेला एस्टनच्या मागे आणि सिंगल रन मिळेल. 4 चेंडू 6 धावा. नक्की सर कुणाला ना आपल्या उंचीचा उपयोग करून घेतो गोलंदाजी मधून. चेंडू पडल्यानंतर वेग सुद्धा आहे, टप्पा सुद्धा अचूक आहे. यस, त्याचा फायदा त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याला स्वतःला होत आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडू बॅटची कडा घेऊन एस्टनच्या मागे निघून गेला. दरम्यान पुढचा चेंडू हाही मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. 3 चेंडू मध्ये एकच धाव दिले. आता मात्र सामन्याचं समीकरण लावलंय. 3 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच 3 चेंडू निर्णायक असतील. पुढचा चेंडू राईट मोर विकेट. हा बॅटची कडा घेऊन चेंडू हवे तिथे चेंडू खाली दिगंबर आलाय आणि महेंद्र गायकवाडला घरचा रस्ता दाखवलाय. बिल्कुल वो कहते हैं ना कि हर कामयाब शख्स के पीछे
वाइफ का औरत का हाथ होता है, क्योंकि दिगंबर ने सुबह में 2-3 कैच छोड़े थे और वही दिगंबर ने आज वही व्यासपीठ पर इसके लिए बहुत ही निर्णायक कैच पकड़ा है. नक्कीच सर, आयुष्यात कुठल्याही चुका करा पण मात्र बायकोच्या समोर कुठली चुकी करू नका. इथे चुकी झाली नाही दिगंबर यांच्याकडून आणि फलंदाज महेंद्रला माघारी परतवलंय. 2 चेंडू 6 धावा. न्यू बॅटर्स मैदानात अविनाश, कुणाल सर या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल असं एक टाइमला वाटलं. नक्कीच मित्रांनो, आपण नेहमीच बोलत असतो की क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नसते. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा राहून सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हे एक चांगला उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. आता स्थिती आपण पाहतोय की 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सकपाल सर, इथे मात्र दांडी 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 गोल. पायगुण म्हणावे लागतील, कारण सर्व गोष्टी अगदी योग्य घडतात या सामन्यामध्ये. कोणी कॅच कोणाच्या हातातून सुटला नाही. गोलंदाजी अचूक टप्पा सुद्धा पाहायला मिळाली आणि फलंदाजी सुद्धा नक्की चांगली झाली. धाव सुद्धा दोन्ही फलंदाजाने एकूण नक्कीच चांगली कामगिरी या सामन्यामधून आपल्याला ओम साई नाते या संघाकडून पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. हा सामना तुम्हाला आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच वहिनीच्या चेहऱ्यावरचे स्मित असेच सांगून जातोय की सामना किती चांगला होता. आणि यावेळेस अंतिम चेंडूवर विजयी प्राप्त करतोय आणि ओम साई नाते संघ ठरतोय अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला. वाकई में दोस्तों, मैं अक्सर कहता हूं डीके सर कि जो पानी में नहाता है वो लिबास बदलता है, लेकिन जो पसीने में नहाता है वो इतिहास बदलता है. और यहाँ पर इतिहास बदला है दोस्तों आज ओम साई नाते की टीम ने. 6 गेंदे 7 रन. वाकई में कुणाल की जितनी प्रशंसा की जाए कम है. टॉस साठी या 5 आणि नक्कीच दिगंबर जाधवाचा निर्णायक क्षणी तो कॅच. त्या कॅच मुळे संघाला आणि या सामन्याला एक नवीन कलांटणी मिळाली. हे विसरून चालणार नाहीये. विजयचा नक्कीच चांगला योगदान आहे. आरफाची चांगली गोलंदाजी आणि कुलांची अविस्मरणीय असा स्पेल मित्रांनो. चला दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप मध्ये उभे राहायचंय. चला दोन्ही संघांना विनंती असेल, कॅप्टन या ठिकाणी या. आपल्याला नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आज सर्व नातेगाव खुश असेल मित्रांनो आणि नक्कीच 31चा जल्लोष सुद्धा या ठिकाणी साजरा होईल. शैलेश शिंदे सुद्धा खुश आहेत. दोन्ही माजी सैनिक सुद्धा खुश आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी एकदा जोरदार ताली होऊ द्या कुणाल साठी. सुजित राणेकडून 500 रुपयाचा पारितोषिक. वा वा वा, कमालीची गोलंदाजी मित्रांनो. कुणाल क्या बात है. कुणाल मित्र काय बोलशील? 2 शब्द बोल मित्रा. या सामन्यानंतर तुझा हा विजयी 6 चेंडू आणि 7 धावा. मित्र काय वाटत होता त्यावेळेस तुला? खरंच चांगली कामगिरी केली. या विजयाबद्दल तू काय बोलशील? काय नाही, अपेक्षा नव्हती पण विश्वास होता की काढू शकतो. नक्कीच त्याला अपेक्षा नव्हती परंतु स्वतःवरती विश्वास होता. आणि आपण नेहमीच मित्रांनो बोलतो या जगामध्ये अशक्य असा काहीही नाही आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास असायला हवे. ध्येय किती कठीण असला तरी स्वतःचा विश्वास असला तर तुम्ही नक्कीच जिंकू शकता. हे आज या स्पर्धेतून एक चांगला उदाहरण सुद्धा या ठिकाणी या सामन्यामधून आपण पाहिलं आहे. चला विनंती असेल सर्व सन्माननीय व्यक्तींना
आपण खेळपट्टीवर जावा, कारण या ठिकाणी मित्रांनो अंतिम फेरीची लढत ओम साई नाते विपक्ष मारवा 11 बिरवाडी या उभय संघामध्ये होईल. अंतिम फेरीची लढत कोण होईल कोणावरती भारी याच्यासाठी आता ही चालू आहे जय्यत तयारी. आता हा अंतिम सामना होईल तो ओम साई नाते विरुद्ध मारवा 11 बिरवाडी आणि मान्यवर नाणेफेकीसाठी खेळपट्टीकडे चाललेत. आणि 4 दिवस खरोखर नाते क्रिकेट क्लबने आयोजन केलेल्या प्रथम स्पर्धा, पण पहिलं वर्ष असून सुद्धा त्यांचं अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे.